इंदिरा संत यांचा मृदगंध या ललित लेख संग्रहातून बा इसाबा नावाचा ललित लेख. वेळ जात नसला की मी रमाच्या कपाटातील पुस्तके काढून बसते. त्या वयात आपण असताना जी वाचलेली नाहीत आणि जी माझ्यासाठी नाहीत अशी ती पुस्तके वाचताना खूप गंमत वाटते. असेच एकदा मी संपूर्ण ईसापनीती हे पुस्तक काढले. केव्हा वाचून संपले हे समजलेही नाही. वाचून झाल्यावर एक लक्षात आले की या गोष्टी मुलांसाठी नाहीत. गुलामगिरीच्या खडतर जीवनापासून राजदूतापर्यंत वैभवी जीवन अनुभवणारा तो ईसाप जसे जसे त्याला अनुभव येत गेले, दुसऱ्यांनी त्याला आपले अनुभव सांगितले, त्याला सल्ला विचारला, तेव्हा तेव्हा त्याने केलेली दृष्टांतासहित भाष्य म्हणजे ईसापनीती. या गोष्टींतून मानवाच्या स्वभावातील सत्प्रवृत्तींचे आणि त्यातल्या त्यात कुप्रवृत्तींचे जे त्याने दर्शन दिले आहे ते केवळ अप्रतिम आहे. पण मला वाईट एवढ्यासाठी वाटते की या ईसापाने मानवी स्वभावातील खाचाखोचा दाखवण्यासाठी त्या बिचाऱ्या कुणाच्या एकात की दोनात नसणाऱ्या वन्य प्राण्यांना का वेठीशी धरावे? जे जे वाईट आहे ते सर्व त्या निष्पाप प्राण्यांच्या माथी का मारावे? पण मला अधिक वाईट वाटले ते त्या गोष्टीतील गुलाबाच्या फुलाबद्दल. त्या संपूर्ण ईसापनीतीत ओघ्या दोनच गोष्टी फुलांवर आहेत. वनस्पतीच्या त्या विमल कोमल आविष्काराला स्पष्ट करणे त्याला जड गेले असावे. त्या दोन्हीतील मला आवडलेली गोष्ट अशी आहे. एकदा देवाने स्वर्गात सर्व प्राण्यांना एक मोठी मेजवानी दिली. तिकडे जाताना प्रत्येक प्राण्याने नेता येईल ती वस्तू भेट देण्याकरता बरोबर घेतली. त्यात सापही तोंडात गुलाबाचे फूल घेऊन गेला. पण ते पाहताच देव म्हणाला, इतर सर्व प्राण्यांनी दिलेल्या वस्तूंचा मी अवश्य स्वीकार करीन, पण तुझ्या तोंडातून आलेली कुठलीही भेट मी स्वीकारणार नाही. मला ही गोष्ट आवडली. ती तिच्यातील चित्र सौंदर्यासाठी. अगोदरच नागराज अतिशय देखणे, पिवळा धमक तेजस्वी रंग, त्यांची नागमोडी वळणे घेत लयबद्ध आणि डोलात सरपटणारी चपळशी चाल, त्यात देवादी देवापाशी भेट घेऊन येताना ते किती अद्विने आणि गती सौंदर्याची उधळण करीत येत असतील. मागे नागमोडी सळसळ, पुढे उंचावलेल्या फडा काढलेल्या तोंडात गुलाबाचे फूल. गती, रंग, तेज, गंध आणि सुकुमारता या 5 अभिनवांचा हा संगम माझ्या मनालाच डोलायला लावतो. खरे म्हणजे तो नजराणा देवाने स्वीकारायला हवा होता. मला त्या ईसापाच्या देवाचा रागच आला. मग थोड्या दिवसांनी मनावरचे हे वादळ हळूहळू नाहीसे झाले. स्वच्छ पाण्यात नदीचा तळ दिसावा इतके मन स्वच्छ झाले. मग वाटले ईसापाचे बरोबर होते. व्यवहारात आपल्याला असे अनुभव येतात. तो नाग भेट न स्वीकारल्याने केविलवाणेपणाने फणा आवरून परत गेल्यावर त्या ईसापाच्या देवाला काय वाटले कुणाला ठाऊक. पण माझ्या मनात मात्र अशा अनुभवांची खंत खोल रुतून बसली आहे. अनुभव अगदी साधे असतात, विसरूनही जातात, पण खंत जात नाही. आम्ही पुण्याला माडीवाडे कॉलनीत होतो तेव्हाची गोष्ट. एकदा कुणाकडून तरी समजले की एका मराठी चित्रपटाच्या चित्रणासाठी स्नेहप्रभा पुण्याला आली आहे. कॉलेजच्या वसतिगृहातील तिचा 2 वर्षाचा सहवास. ती कलावंत होती, बोलणे फार गोड होते, सुंदर गाणी म्हणायची. मला ती फार आवडायची आणि आम्हाला तिचे फार कौतुक वाटायचे. ते तिच्या धीटपणाचे. इतकी आवडती मैत्रीण झाली आहे तर तिला भेटावे म्हणून मी तिला पत्र लिहिले.
तू इथे आली आहेस, तुला फार भेटावेसे वाटते, तर घरी केव्हा येशील? तिचे उलट पत्र आले. मला स्टुडिओतून केव्हा निघता येईल सांगता येत नाही. उद्याचा दिवस मी इथे आहे, तूच स्टुडिओवर ये, मी वाट बघते. म्हणजे मी स्टुडिओत जायला हवे होते. त्याच वेळी हे मुंबईला गेले होते, नाहीतर आम्ही दोघे गेलो असतो. आता एकटीने जायचे म्हणजे प्रश्नच. त्यावेळी ते सिनेमाचे क्षेत्र म्हणजे एक प्रदूषणग्रस्त विभाग समजला जात असे. ही जाणीव मनावर फार होती. त्या क्षेत्रात माझे कुणी ओळखीचेही नव्हते. काय करावे कळेना. स्नेहप्रभाला भेटायचे, छान गप्पा करायच्या, थोडे सुखदुःखाचे बोलायचे आणि तासाभराने फुलासारखे आनंदून परत यायचे. ते 4-6 शब्दांचे वाक्य या सुंदर बेताच्या आड येत होते. इतक्या साध्या गोष्टीवर किती विचार केला असेल. त्यावेळी फोनच्या सुविधा आमच्या स्वप्नातही नव्हत्या. त्यांचा उपयोग करावा हेही माहीत नव्हते. शेवटी गेले नाही. एक जिव्हाळ्याचा सुंदर अनुभव मी नाकारला. मनाला खंत लागली. यांना विचारल्यावर म्हणाले, एकटं जायला भ्यायचं काय, त्यात टांगा करायचा आणि जायचं. इतके साधे सोपे होते जाणे. मग ती खंत अधिकच वाढली. अशीच एक अरुण सरनाईक यांच्याबद्दलची माझी आठवण आहे. एकदा दुपारी 1च्या सुमाराला मी नोकरीवरून घरी येत होते. ठळकवाडीत मोहनविलास हॉटेलच्या जरा पुढे आले आणि ज्योत्स्ना भोळे दिसल्या. त्यांच्याबरोबर 2-3 बायका आणि 3-4 गृहस्थ होते. ती मंडळी मोहनविलासमध्ये जेवायला चालली होती. आझाद टॉकीजमध्ये भटाला दिली ओसरी या नाटकाचा प्रयोग होता. त्यातील ती मंडळी होती. ज्योत्स्नाबाईंची माझी मैत्रीण होती, पण ओळख होती आणि मला त्यांच्या कर्तृत्वाने त्या फार आदरणीय वाटायच्या. त्यांना बघून मला आनंद झाला. जेवणे झाल्यावर परतताना त्यांना आणि त्यांच्या सहकारिणींना मी घरी बोलावले. मी झपझप घरी आले, जेवण केले आणि पुढची खोली व्यवस्थित करायला लागले. इतक्यात शेजारच्या माईंनी एका विद्यार्थिनीने आणून दिलेली पिशवी आणून दिली. तिच्यात कर्दळीच्या पानात गुंडाळलेले 5-6 सुरंगीचे वळेसर होते आणि एका डब्यात सावंतवाडीचे वैशिष्ट्य असे खमंग लागणारे कडक बुंदीचे 8-10 लाडू होते. म्हटले, देव पावला. ज्योत्स्नाबाईंना देण्यासारखे सुंदरसे काही घरात आले. ज्योत्स्नाबाई आणि त्यांच्या सहकारिणी आल्या. त्यांच्याबरोबर एक तरुण गृहस्थही आले. त्यांनी आपणच ओळख करून दिली. मी अरुण सरनाईक, तुमच्या कविता आवडतात म्हणून असा अनाहूत आलो आहे. त्यांचा तो अनाहूत शब्द आणि बोलण्यातील अर्जवी स्वर मला फार आवडला. बाईंनी माहिती दिली, हा आमच्या नाटकात आहे, छान काम करतो, गातोही सुंदर. जाताना देण्यासाठी मी ताटातून वळेसर आणले. ते पाहून ज्योत्स्नाबाईंना इतका आनंद झाला. मी सर्वांना एक दिला. तसा अरुण सरनाईकांनाही दिला. ते आश्चर्याने एकदम खुर्चीवरून उठलेच. मला हा? हो, तुम्हालाच. वासाला किती सुंदर वास येतो ना. आणि काही कल्पना येण्यापूर्वीच त्यांनी वाकून माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि म्हणाले, हा तुमचा आशीर्वाद आहे मला. फार हळवा आहे अरुण. असे म्हणत ज्योत्स्नाबाई आपल्या नेहमीच्या लकबीने गोड असे हसल्या. निरोप घेऊन सगळे निघून गेले, पण माझे भरून आलेले मन त्या नमस्काराचा निरोप घेईना. यानंतर 2-3 वर्षांनी असेल, मी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये मुलींच्या एका समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यावर एका मुलीच्या घरी जाऊन हॉटेलवर परत निघायला रात्री 10 वाजायला आले. सोबत 2 मुली होत्या. मोठ्या रस्त्याला लागले तो समोर नमस्काराचे हात जोडून विस्मयचकित उभे अरुण सरनाईक. मी थांबले. थोडे बोलणे होताच ते एकदम म्हणाले, बाई, आमच्या घरी यायलाच हवं.
आता नाही हो, मी इतकी दमले आहे दुपारपासून या कार्यक्रमात. मग उद्या सकाळी. पण मी पहिल्या गाडीचे रिझर्वेशन केलेले होते. थोडे थांबून ते म्हणाले, मग आताच चला. फार नाही 15 मिनटं. मी थोडा विचार केला आणि म्हटले, रागवू नका, पुन्हा आले की मग नक्की येईन. मग काय, असे म्हणत ते पुढे गेले. मी इतकी दमले कंटाळले होते. खोलीत आले की कॉटवरच लोटून दिले. मुली अरुणच्या सिनेमाच्या गप्पा करत होत्या. जरा शीण गेल्यावर मनात आले ज्यांनी मी दिलेल्या सुरुंगीचा वळेसर आशीर्वाद म्हणून कपाळाला लावला, त्यांच्या त्या सद्भावाची उतराई होण्यासाठी तरी मी जायला हवे होते. दमले होते, पण 10 मिनिटांनी काही बिघडले नसते. त्यांची अभिनय कलेतील प्रगती, त्याची संगीत साधना, त्यांचे चालू काम यावर चौकशी करायला हवी होती. घरच्या मंडळींबरोबर बोलायला हवे होते. त्यांच्या तोंडून अरुणचे कौतुक ऐकायला हवे होते. माझे खरोखरीच चुकले होते. आणि आता शांतपणे विचारात असताना माझ्या चुकीचे कारणही लक्षात आले आणि माझी मलाच लाज वाटली. मी जाते का हे जाणून घेण्यासाठी मुलींचे ते माझ्याकडे विस्फारून बघत असलेले डोळे. मला वाटलं, तुम्ही जाता की काय, असे एका मुलीने काढलेले सहज उद्गार. हे परके शहर, कॉलेजच्या कार्यक्रमासाठी आलेली मी, या सगळ्या गोष्टींनी मी दबून गेले आणि एका सुंदर स्नेहादर भावाचे निमंत्रण मी नाकारले. म्हणून म्हणते, बा इसापा, तुझ्यावर उगीच रागावले. तुझे ते सापाचे प्रतीक मला निराळ्या अर्थाने उमगले आहे. प्रत्येकाच्या मनात सुंदरता फड्यावर घेणारे साप असतात. प्रत्येकाच्या मनात सुंदरता फड्यावर घेणारे साप असतात आणि त्या सुंदर मंगलाला नाकारणारा इसापचा परमेश्वरही. आणि त्या सुंदर मंगलाला नाकारणारा इसापचा परमेश्वरही. इंदिरा संत यांचा बा इसापा नावाचा लेख येथे समाप्त.